हरि जय जय राम, राम कृष्ण हरि जय जय राम, राम कृष्ण हरि जय जय राम, जय जय राम। नाम हरि द्वैत नाम धुरी, एक नाम हरि द्वैत नाम धुरी, एक नाम हरि द्वैत नाम धुरी, एक नाम हरि द्वैत नाम धुरी। अद्वैत कुशली विराजमान, अद्वैत कुशली विराजमान, अद्वैत कुशली विराजमान। एक नाम हरि द्वैत नाम धुरी, एक नाम हरि द्वैत नाम धुरी, एक नाम हरि द्वैत नाम धुरी, एक नाम हरि द्वैत नाम धुरी। अद्वैत कुशली विराजमान, अद्वैत कुशली विराजमान, अद्वैत कुशली विराजमान। समबुद्धि घेता समान श्री हरि, समबुद्धि घेता समान श्री हरि, समबुद्धि घेता समान श्री हरि, समबुद्धि घेता समान श्री हरि। समगमावैरी हरि झाला, समगमावैरी हरि झाला। सर्वाघटे राम देहादे, सर्वाघटी राम देहादे, सर्वाघटे राम देहादे, सर्वाघटे राम देहादे एक। सूर्य प्रकाश सहस्ररश्मि, सूर्य प्रकाश सहस्ररश्मि। ज्ञानदेवा चित्ते हरि पाठ ज्ञानदेवा चित्ते हरि पाठ नेमा, देवा चित्ते हरि पाठ चित्ते हरि पाठ नेमा। मागल्या जन्म मुक्त मागिलिया जन्म मुक्त झालो, मागिलिया जन्म मुक्त झालो। हरि मुखे मना, 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 हरि मुखे मना। पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार एक नाम हरि द्वैत नाम धुरी, अद्वैत कुशली विरला जाणे। समबुद्धी घेता समान श्री हरी, शमदमावरी हरी झाला। सर्वाघटी राम देहादेह एक, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी। ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा। मागिलिया जन्मा मुक्त झालो, हरिमुखे मना, हरिमुखे मना। पुण्याची गणना कोण करे, विठ्ठल विठ्ठल
पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन नूतरी चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरे विरळा जाणे हरिमुखी मना हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करे प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी सालाबाद प्रमाणे चालू असलेला पुण्यतिथी महोत्सव सोहळा परमपूज्य परम आदरणीय वैकुंठवासी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य बंशी महाराज श्री पैशखाम मंदिर संस्थान माऊली नेवासा या मंदिराचा अतिशय वेगाने जीर्णोद्धार करून आम जनतेपर्यंत श्री ज्ञानेश्वर माऊली या मंदिराच्या माध्यमातून माऊलीचं कार्य ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या भूमीमध्ये अवतीर्ण झाला अशा या पवित्र भूमीमध्ये सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेतून अनेक संत महंतांचं इथे सातत्याने येणं जाणं घडलं. याला एकमेव कारण जर कोण असेल तर पूज्य बाबाजी. सद्गुरु जोग महाराजावर अत्यंत श्रद्धा आणि जोग महाराज आळंदी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा बाबाचं जेवढं या संस्थांवर लक्ष होतं त्याच्यापेक्षा कंकणभर लक्ष जोग महाराज संस्थेवरही होतं. आळंदीमध्ये श्री गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले अगदी एका तालुक्यातले जवळजवळचे, त्यामुळे नेहमी गाठी भेटी, एकमेकाचं प्रेम, दोघंही बाणेदारपणाने वागण्याची पद्धत, कुठेही कोणाच्या पुढे झुकायचं नाही, विनाकारण कोणाला मोठेपणा द्यायचा नाही, अशा काही बाजू बाबांच्या जीवनातल्या अतिशय महत्त्वाच्या आहे. आणि या सगळ्या बाजूने बाबाने आपल्या या संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर माऊलीच्या कार्याचा वहापोह झाला. माझ्या नशिबाने परमपूज्य परम आदरणीय गुरुवर्य सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या 4थ्या वर्षाच्या परीक्षेकरता परीक्षक म्हणून पूज्य बाबाजी होते. भरपूर असल्यामुळे गायन, वादन, बोलण्याची शैली या सर्व गोष्टीकडे त्यांचं अतिशय सुंदर लक्ष होतं. आणि गायनाची, भजनाची कला त्यांना फार प्रिय होते. आणि त्यामुळे गुणवानाचा संग्रह करणं त्यांचा स्वभाव होता. गुणवान माणसं जवळ करीत राहायचं. त्यामध्ये परमपूज्य वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे
अतिशय बाबाजवळ राहिले, एक श्रद्धेने सेवा करीत राहिले. आणि म्हणून मृदंग कसा वाजावा, मृदंगाच्या बाबतीतली शिस्त पूज्य बंशीबाबांना चांगली ज्ञात होती. आणि कर्मधर्म संयोगाने त्याच परीक्षेच्या कीर्तनामध्ये कीर्तन माझ्या अगोदरचे होत असताना मला मृदंग वाजायची संधी प्राप्त झाली होती. म्हणून बाबांनी लक्षपूर्वक माझा मृदंग ऐकला. म्हणजे बघत असायचे, त्यांचं स्वभाव होता. आणि तदनंतर माझ्या कीर्तनाचा नंबर आला. कर्मधर्म संयोगाने पूज्य बाबाजीच्या पक्क लक्षात बसलं, याला नंबर द्यायला हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल हे जे मी बोललो तुमच्या पुढे माझ्या करता नाही बोललो, एवढं ध्यानात घेऊन चालन, सोडून द्या. पूज्य बाबाजी करता बोललो हे ध्यानात ठेवा. कारण बाबाजींचा फार मोठा अधिकार होता, ते चाणक्य होते ही मी सांगत होतो. श्रद्धा फार मोठी त्यांच्याकडे होती, पण त्यांच्या जीवनामध्ये अंधश्रद्धा नव्हती. विनाकारण कोणालाही ते महत्त्व देत नव्हते. त्यांनी कोण्याही अयोग्य माणसाचा कधी सन्मान करताना ते दिसले नाहीत, त्यांनी ते केलं नाही. आणि म्हणून निरखून पारखून अशा प्रकारची परीक्षक वृत्ती त्यांच्या जीवनात असल्यामुळे एवढं मोठं संस्थान त्यांच्या माध्यमातून उभा राहिलं. अर्थातच माऊलीची असीम कृपा त्यांच्यावर होती, यामध्ये शंका यायचं कारणच नाही. विठ्ठल असे पूज्य बंशीजी महाराज यांच्या पुण्यस्मरणाचा सोहळा जवळजवळ 31वा सोहळा यावर्षी परिपूर्ण होत आहे. संस्थानचे महंत परमपूज्य परमादरणीय देवीदासजी महाराज शास्त्रीजी आणि संस्थानचे अध्यक्ष अभंग साहेब, हरिभक्तीपरायण अभंग साहेबजी महाराज आणि आमच्या वारकऱ्यामध्ये अगदी त्यांचं गाणं भजन संकीर्तनामध्ये अतिशय प्रेम आहे असे आमचे या संस्थानचे सेक्रेटरी ज्ञानेश्वर माऊली शिंदे, सर्व फडाचे गायक वादक टाळकरी उपस्थित, आपण सर्व दुरून आलेली मंडळी, जवळून आलेली मंडळी, सर्वांच्या उपस्थितीत प्रथम दिवसाची सेवा श्री ज्ञानराज माऊलीच्या चरणारविंद समर्पित करण्याचा योग प्राप्त आहे. सेवेकरता उपस्थित केलेला अभंग इथे उपस्थित असणाऱ्या माणसाकरता कोणाचा आहे कोणता आहे काही सांगण्याची गरज नाही. का गरज नाही? कारण इथे जे उपस्थित आहेत ते सगळे माणसं ठळक आहेत, ठळक ठळक, म्हणजे निवडून आलेली. निवडून म्हणजे अतिशय स्वच्छ आणि निर्मळ परमार्थ करणारे, ज्यांचा हरिपाठ पाठच आहे, अशी मंडळी हरिकीर्तनाकरता आज उपस्थित आहे. म्हणून अभंग कोणाचा आहे सांगायची गरज नाही आहे. कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, साधकांची मायबाप, संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली. माऊलीच्या हरिपाठातील अतिशय सुंदरसा अभंग आहे. या अभंगामधून श्री ज्ञानेश्वर माऊलीने तुम्हा आम्हाला नाम महात्म्य सांगितलेलं आहे. संपूर्ण हरिपाठ म्हटला की नाम महात्म्यच. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनिक पंथा जाशी झनी. म्हणजे ज्ञानोबारायांनी हरिपाठ जो लिहिला तो विशेष रूपाने नाम महात्म्यच. मग ते नाम महात्म्य सांगत असताना ज्ञान महात्म्य सांगितलं, पण ते ज्ञान महात्म्य नाम महात्म्याला जोडून दिलं. विठ्ठल विठ्ठल हरिनामावर या साधू संतांची किती मोठी श्रद्धा होती आणि या नामाच्या बद्दलचं यथार्थ ज्ञान त्यांना असल्यामुळे श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलं, कर्म असू द्या ज्ञान असू द्या
योग असू द्या, ध्यान असू द्या, योग कोणतीही क्रिया असू द्या, धर्म असू द्या, अधर्म असू द्या, सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर सर्वात सारभूत जर काय असेल तर भगवंताचं नामच आहे. असं एकनाथ महाराज माऊलीने अनेक वेळा आपल्याला अनेक ठिकाणी सांगितलं. योग याग क्रिया धर्मा धर्मी माया आणि गेले ते हरिपाठ. सर्व साधनाचं सार भगवंताचं नाम. श्रीनाथ महाराज सुद्धा सांगतात कर्म उपासना ज्ञान मार्गी झाले. कर्म उपासना ज्ञान मार्गी कर्म उपासना ज्ञान मार्गी आले. हरे पाठी आले सर्व मार्ग हरिपाठी आले सर्व मार्ग कर्म उपासना ज्ञान मार्गी कर्म उपासना ज्ञान मार्गी हरिपाठी आले सर्व मार्ग हरिपाठी आले सर्व हरिपाठी आले हरिपाठी आले हरिपाठी आले सर्व मार्ग. म्हणजे भगवंताचं नाम किती महत्वाचं आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, अमृत अनुभव लिहिले, चांगदेव 65 लिहिले, अतिशय सुंदरशे अभंग माऊलीने लिहिले. आणि हे सर्व लिहूनही ज्ञानोबारायांना सर्वांच्या उद्धाराकरता ग्रंथ लिहावा वाटला. त्याचं नाव आहे हरिपाठ. लाडका ग्रंथ माऊलीचा. माऊलीचा लाडका असल्यामुळे सगळ्या महाराष्ट्राने नित्य नेमात तो स्वीकारला. किती सुंदर ग्रंथ आहे हरिपाठ. ग्रंथ आहे तो कारण त्याला अनुबंध चतुष्टय आहे. ज्याला अनुबंध चतुष्टय असतं त्याला ग्रंथ म्हणत जावा. म्हणून हरिपाठ हा सुंदर ग्रंथ आहे, श्रेष्ठ ग्रंथ आहे. आणि अशा माऊलीचा नाम महात्म्य सांगणारा हरिपाठ ग्रंथ असल्यामुळे माऊलीने प्रत्येक अभंगामध्ये नाम महात्म्यच सांगितलं. पण ते नाम महात्म्य किती श्रेष्ठ आहे हे समजून घेण्याकरता सर्व शास्त्राचं चिंतन मंथन आपल्या पुढे मांडून हरिनाम किती मस्त आहे हे समजून आपल्याला दिलं. भगवंताचे नाम घेणारे तुम्ही आम्ही सगळेजण आहोत. नाम घेण्याचा अधिकार सर्वांना आहे, सर्वांना माहीतच आहे. सगळेजण नामस्मरण करताना दिसतात हेही आपल्याला माहीतच आहे. पण नाम घेत असताना नामातलं वर्म जर नाही कळालं तर ते घेतलेलं नाम लवकरात लवकर फलद्रूप होत नाही. हेही तेवढंच खरं आहे, हे ध्यानात ठेवायचं. आपल्याला नामापासून समाधीपर्यंत जाता आलं पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये आपण सगळेजण आहोत. भारतीय साधू संतांच्या मांदियाळीमध्ये नामाला फार महत्व सर्व शास्त्राने दिलेलं आहे. गीता असो, भागवत असो,
उपनिषद असो, ब्रह्मसूत्र असो, सगळ्याचा विचार जर केला तर सगळ्या शास्त्राचं सार जर काय असेल तर भगवंताचं नाम आहे. आणि हे साधू संतांनी ठिकठिकाणी सांगून टाकलं की सार सार सार, नाम तुझे सार म्हणून सुळपाणी जपता हे वारंवार. म्हणून नाम हे सार आहे. बरेच लोक नाम सार आहेत म्हणून नामस्मरण करीत राहतात, पण इतर ग्रंथाचं अध्ययन न केल्यामुळे सार असणारं नाम त्यांना सारापर्यंत घेऊन जात नाही, अडचण निर्माण होते. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबारायांनी संदेश देऊन टाकला, पाहुनिया ग्रंथ पढूनिया वेद, मग पुढे हरिगुण गावे. हरिगुण गावं हे महत्वाचंच आहे. भगवंताचं चिंतन करावं, नामस्मरण करावं, पण समजून करण्यात मजा आहे आणि न समजून करण्यात फारसं लवकर फलद्रूप होत नाही. भगवंताच्या कृपेने, संताच्या कृपेने ते फलद्रूप होतच, व्हायला जात नाही. पण लवकर फलद्रूप व्हावं वाटत असेल, नामसंकीर्तनाने आम्हाला उन्मन अवस्था प्राप्ती व्हावी वाटत असेल, कारण नामाने उन्मन अवस्था प्राप्त होते. हे ज्ञानोबारायांनी सगळ्या संतांनी मान्य केलं. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयाशी लाधली सकळ सिद्धी. किती महत्वाचं नाम आहे. आणि म्हणून आपल्या साधू संतांनी नामाचा खूप प्रचार केलेला असल्यामुळे सगळे लोक नामस्मरण करताना दिसतात. अगदी नेवासा ते पंढरी नामस्मरण करीत चालतात. रामकृष्ण हरी. किती आनंद आहे. वाटाने नामस्मरण करतात, माऊलीच्या सोहळ्यात जातात, नामस्मरण चालू राहतं, वाटाने नामस्मरण चालू राहतं. पण वाटाने वाटणारे जर कोणी दिसले तर नाम कुठं जातं त्याचं भानच राहत नाही. लगेच नंबरला लोक लागतात. म्हणजे नामाशी हे सन्मुख होत नाहीत. नामाचं महत्व, नाम ते कळालेलं नाही आणि नामापासून जो फायदा व्हायला पाहिजे तो लवकर झाल्यासारखा दिसत नाही. म्हणून प्रथमतः काय व्हायला पाहिजे, आपल्याला नाम कळायला पाहिजे. नाम कळून घेण्यात मजा आहे. नाम एकदा कळालं की घ्यायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल ज्याचं नाव आपल्याला कळालेलं असतं त्या नामाबद्दल आपल्याला कधी कधी बोलता येत नाही. किती काही उदाहरणं सांगता येतील. एखादा माणूस अति श्रीमंत आहे, त्या श्रीमंत माणसाच्या गावातल्या माणसाला थोडा परिचय असल्यामुळे तो त्या श्रीमंतीबद्दल सांगू शकतो की त्यांची इथं 10 एकर जमीन आहे, इथं बंगला आहे, नगरला असं घर आहे, अमुक आहे, एवढं सांगता येईल त्याला. आणि हे सगळं सांगितलं म्हणजे त्याची श्रीमंती सांगता येईल. पण एखादा नेता आहे आणि नेता असल्यामुळं कुठं कुठं काय काय आहे आणि त्या नेत्याच्या मित्राला विचारलं की या नेत्याकडे किती संपत्ती आहे, ते म्हणले ते काही सांगता येणार नाही. कुठं कुठं काय काही सांगता येत नाही. सांगता येणार नाही. सांगता येणार नाही म्हणून तो गप्प बसतो. एवढंच सांगतो भरपूर संपत्ती त्याच्याकडं आहे, किती हे सांगता येणार नाही. तसं भगवंताचं जे नाम आहे ते नाम एकदा आपल्याला कळालं की सांगता येत नाही. माऊलीने निवृत्तीनाथ महाराजाला विचारलं की महाराज नामाबद्दल सांगा, नाम किती मोठं आहे. निवृत्तीनाथाने उत्तर दिलं, गगनाहुनी वाढ नाम, देव पुशी. माऊली विचारतात. माऊलीने सांगितलं, निवृत्तीनाथाने सांगितलं, गगनाहुनी, गगनापेक्षाही फार मोठं महत्व आहे. मला सांगता येणार नाही शब्दाने. म्हणजे निवृत्तीनाथालाही सांगता येऊ नये की नाम म्हणजे काय आहे. नाम म्हणजे निवृत्तीनाथाला हे शांत व्हावं लागलं आणि शांत होणं म्हणजे त्या स्वरूपामध्ये स्थिर होणं, एकत्वाला जाऊन पोहोचणं.
एकत्वाला मनुष्य जाऊन पोहोचला पाहिजे, त्याच वेळेला त्याला परमार्थाची स्वानुभूती ज्याला म्हणतात, स्वानुभव ज्याला म्हणतात, तो प्राप्त असतो. म्हणून एकत्वाला मनुष्य जाऊन पोहोचला पाहिजे. आता जगामध्ये एकत्वाचा विचार करायला गेलं, एक म्हणजे काय, एक म्हणजे काय हेही सांगता येत नाही. असं ज्याचं स्वरूप आहे त्याचं नाव एक आहे. संख्येची सुरुवात होते एक पासून, तर संख्या 9 पर्यंत जाऊन पोहोचते. 1 ते 9 पर्यंत गेल्यानंतर 9 हा विशेष रूपाचा अंक आहे, पूर्ण अंक आहे. आणि एकदा 9च्या पुढे गेल्यानंतर 10 जर बनवायचे असले तर पुढे मागचेच अंक घ्यावा लागतात का नवीन आणावे लागतात? मागचा पहिला 1 घ्यावा लागतो आणि त्याच्याजवळ 0 द्यावं लागतं. आणि म्हणून एकावर 0 म्हणण्याऐवजी जुन्या काळातली मंडळी सांगायची, एकावर 0 न म्हणता पूज्य जर म्हटलं तर ते एकाला पूजनीय बनवतं. म्हणून एकावर पूज्य 10. 10 बनत असताना त्या शून्याला 0 न म्हणायचं तर काय म्हणायचं? पूज्य म्हणायचं. कारण त्या एकाला काय करून टाकलं त्याने? 9 पटीने वाढून टाकलं आणि 10ची सामर्थ्य शक्ती त्याच्यात दिली. आणखी त्या 10वर 1 पूज्य दिलं की 100 झाले, पूज्य दिलं की 1000 झाले, पूज्य दिलं की तुकोबारायाने सांगितलं, पहिल्या एकाचा फाटा पुसून पहा, खाली काही राहणार, खाली 0 राहील, आता पूज्य राहणार. 0 एक शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. भारतीय तत्वज्ञानाच्या विचारामध्ये त्या शून्याचा सर्व लोकांनी विचार केलेला आहे. शून्याला सोडलेलं नाही. रामानुजन त्यांनी शून्याचा आविष्कार केला, शून्याचा शोध लावला, शून्याला महत्त्व आहे असं त्यांनी सिद्ध केलं. त्याने जरी सिद्ध केलेलं असलं तरी आपलं शास्त्र, वेदशास्त्र, पुराणादी ग्रंथ या शून्याचा अगदी पहिल्यापासून विचार सांगत आले. तदनंतर बौद्धाने त्याचा थोडा स्वीकार केला, बौद्धाने त्याचा विचार केला आणि बौद्धाने विचार शून्याचा करीत असताना त्याला असत शब्द जोडून दिला आणि असत असणारा शून्यवाद बौद्धाने उभा केला. विठ्ठल विठ्ठल आपल्या वेदशास्त्रामध्ये शून्याचा विचार नक्कीच आहे, पहिल्यापासून आहे, नवीन आलेला नाही. शून्याचा स्वीकार केलेला आहे, सत्रूपाने शून्याचा स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून शांती ब्रह्मनाथ महाराजाने आपल्याला एक अभंगामध्ये शून्याचा स्वीकार केला असं निश्चयपूर्वक सांगितलं की ज्यावेळेस काहीच नव्हतं, मी काय म्हटलं तुम्हाला, नामाने काय होतं, आपल्याला शांती प्राप्त होते, आपण नामरूप होतो, एकत्वाला जाऊन पोहोचतो. त्या एकत्व हाही शब्द तिथे सहन होत नाही, त्याच्याही अगोदर शून्य शब्द येतो, शून्य अक्षर येतं. आणि त्या शून्याचा विचार करत असताना नाथ महाराजांनी सांगितलं की ज्यावेळेस कुठेच काही नव्हतं त्यावेळेस फक्त शून्य होतं. पहिले कोठेची नव्हते काही, पहिले कोठेची नव्हते काही, पहिले कोठेची नव्हते काही, पहिले कोठेची नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याची होते पायी, अवघे शून्याची होते पायी, अवघे शून्याची होते पायी, अवघे शून्याची होते पायी. कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा ते या शब्दाने ज्याचा निर्देश माऊलीने नाथ महाराजांनी केला त्याचं नाव आहे शून्य.
पहिलं कुठंच काही नव्हतं, कुठंच काही नव्हतं. जिथे कुठंच काही नव्हतं त्यावेळेस मात्र तेरे तेरे ते होतं, तत् होतं. अशा पद्धतीचं निर्गुण निराकार व्यापक असणारं परब्रह्म, त्या परब्रह्मालाच शून्य या शब्दाने श्रुतीशास्त्राने स्वीकारलं, सत्स्वरूपाने स्वीकारलं. शून्य का म्हणायचं त्याला? कारण तिथे दुसरं काही चालतच नाही. अनुभवाशिवाय कोणतंही प्रमाण चालत नाही. कुठल्याही इंद्रियाने त्याचं ज्ञान होऊ शकत नाही, कुठल्याही शास्त्राने त्याचं ज्ञान होऊ शकत नाही, कोण्याही साधू संतांच्या नुसत्या सांगण्याने त्याचं ज्ञान होत नाही. अनुभूतीच त्याची यावी लागते. त्यावेळी जी अवस्था प्राप्त होते तिचं नाव आहे ती शून्य अवस्था. अतिशय अवस्था सुंदर आहे. तुम्ही सध्या प्रॅक्टिस करी जा घरी, शून्य बनण्याची प्रॅक्टिस करा. करता येईल का आपल्याला शून्य बनण्याची प्रॅक्टिस? करण्याचा प्रयत्न करायचा. की आपण एखाद्या खोलीत बसलोत, निवांत बसलोत, आणि निवांत बसल्यानंतर शून्याकडे जायचंय. शून्याकडे जायचं म्हणजे जे जे आपल्या जवळ असेल ते सगळं सोडीत जायचं. आपल्याला शून्याकडे जायचं म्हटल्यावर काय करावं लागेल? पहिलं असं सोडीत 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 यावं लागेल ना. निराश करणं म्हणतात त्याला, निरसन. त्याचा अभ्यास करायचा आणि त्याचा निराश करायचा की मी ज्या घरात बसलेलो आहे ते घर माझं आहे का, माझं स्वरूप आहे का, माझा आणि त्याचा काही संबंध आहे का, असा त्या घराचा प्रथमतः विचार करायला सुरुवात करा. कारण जायचंय कुठं आपल्याला? शून्याकडे. ज्याला शून्याकडे जायचंय त्याने निराशाच्या नादी लागावं, आणि ज्याला लाखाकडे जायचंय, वर जायचंय, त्यांनी असं ध्यान करीत कधीच बसत जाऊ नये. ज्याला लौकिकातल्या दृष्टीने ज्याला बाहेर जायचे, समाजात जायचे, त्याने मात्र या शून्याचा विचार करायचा नाही. पण ज्याला आत्मज्ञान व्हावं वाटतं, आपलं जीवन पूर्ण व्हावं वाटतं, त्याने शून्याकडे गेलं पाहिजे. म्हणजे घराचा विचार करायचा, नंतर बायकोचा विचार करायचा, मुलाबाळाचा विचार करायचा. हा सगळा विचार करता करता देहाच्या विचाराकडे यायचं आणि देहाचा विचार करायला सुरुवात करायची की हे देह म्हणजे मी आहे का. आणि या देहाचा विचार करायला लागल्यानंतर आपल्याला इकडं तिकडं श्रवण करण्याची गरज पडणार नाही. म्हणजे महाराजापुढे बसून आपण श्रवण करतो, पण त्या श्रवणामध्ये अनेक व्यंग तयार होत चालतात आणि त्या व्यंगामुळे आपले श्रवण इकडं तिकडं आपल्याला घेऊन जातं. कोणाचं कोणत्या वक्त्याचं श्रवण कुठं नेईन हे सांगता येणार? कारण प्रत्येक वक्त्याची बोलण्याची शैली वेगळी असते, त्याचा रस वेगळा राहतो, त्याची भाषा वेगळी राहते, आणि त्या भाषेचे परिणाम, त्या रसाचे परिणाम श्रोत्यावर नक्कीच होत राहतात. आणि म्हणून श्रोते त्या त्या दिशेने जाऊ शकतात. पण आपल्याला जायचं शून्याचं, शून्याकडे जायचंय ना. मग माऊलीच्या शब्दामध्ये बोलायचं ठरलं तर निरखित निरखित गेली पाहे तव तन्मय झाले ये. आपल्याला निरीक्षण करावं लागेल. शून्याकडे जायचं तर निरीक्षण करावं लागेल. मग देहाचा विवेक तयार करायचा. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, असा सगळा विचार करता करता आपल्या जर लक्षात यायला लागलं यापैकी मी कोणीच नाही, यापैकी मी काहीच नाही. आणि असं ज्यावेळेस आपण पुढे पुढे जात जाऊ, एकदा ह्या तिन्ही देहाच्या पुढे गेलो की एकदा आपण तिकडे गेलो की एकदा जवळजवळ तिथे गेलो की मग आपण शांत होतो. आणि एकदा आपण शांत झालो की आपण तदाकार होऊ शकतो. बरं का? मी आपल्या पुढे शून्य शब्द घेतलाय. साधू संतांनी या शून्याला परब्रह्म म्हटलेलं आहे की तिथे यतो वाचा निवर्तन्ते. अप्राप्य असणारा असा जो परमात्मा, दुस्तर असणारा परमात्मा, कळत नाही असा परमात्मा, त्या परमात्म्यापर्यंत जर जायचंय तर आपण शून्य अवस्थेमध्ये गेलो पाहिजे आणि ती अवस्था आपल्या जीवनात प्राप्त झाली पाहिजे. याच शून्याचा विचार करीत असताना या शून्याकरिता शास्त्राने अगदी त्याचा निर्देश म्हणून एक या शब्दाचा उच्चार अनेक ठिकाणी केला. विठ्ठल 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 एको देव सर्वभूतेषु. नाही का? कितीतरी प्रमाण आपल्या पुढे. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमान घाली मन. अशा पद्धतीचा एक शब्द आपल्या पुढे येतो. एकात गेल्यानंतर म्हणजे शून्यात गेल्यानंतर परमानंद प्राप्त होतो.
आणि अनेकात गेल्यानंतर आनंद आपला मावळतो. म्हणून एक हा फार मस्त आणि व्यवस्थित शब्द आहे. एकापर्यंत आपल्याला गेलं पाहिजे. मग आता विचार करत असताना परब्रह्म हे एकच आहे आणि एक असणारं परब्रह्म हे निर्गुण निराकार रंग रूप रहित आहे की नाही? सगळ्याला ज्ञात आहे. आणि असं रंग रूप रहित असणारं परब्रह्म, त्या परब्रह्माची सिद्धी करायची आहे, त्या परब्रह्मापर्यंत आपल्याला जायचंय. मग कसं जावं? मग श्रीमद भगवद्गीतेने आपल्याला विचार दिले की जर आपल्याला तिथे जायचं असेल तर ओम तत्सदति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः. एकाक्षर ब्रह्म ओम शब्द पहिला देऊन टाकला गीतेने, वेदाने, शास्त्राने. भगवंताचं पहिलं नाम आपल्याला दिलं. कोणतं पहिलं नाम आहे देवाचं? ओम. हे पहिलं नाव आहे, वेदाने शास्त्राने दिलं. आता ओम पहिलं आहे, निर्गुण निराकार परमात्मा पहिला आहे. निर्गुण निराकार परमात्म्याला पहिलं नाव ओम मिळालं. आता ओम नाम मिळाल्यानंतर श्रुतीशास्त्र असं सांगतं त्या परब्रह्माला रंग रूप नाव गाव काही नसल्यामुळे त्याची स्पष्टता आणि त्याच्या अनुभूतीकडे जाण्याकरता पहिला जो निर्देश आहे तो नाम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण मनुष्य आहे, आपण सगळेजण आहोत. आपल्या पुढे जर कुठंच काही आपल्याला दिसलं नाही, अनुभूती घेण्याकरता काही लक्षात येण्यासारखं काही दिसलंच नाही, तर अनुभवापर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. आणि म्हणून श्रुतीने त्याला नाव दिलं पहिलं ओम. किती सुंदर नाव आहे. तत् सत अशा प्रकारचं त्याला नाव दिले. 3 नावं झाले. म्हणून अशा प्रकारचा तत् शब्दाचा विनियोग सांगितला. हरी ओम तत्सत तिन्ही शब्दाचा विनियोग सांगितला. आणि असा हा विनियोग आपल्याला करता आला पाहिजे. जोपर्यंत नाम आणि नामाचा विनियोग करता येत नाही तोपर्यंत ते नाम आम्हाला परब्रह्मापर्यंत पोहोचू देत नाही. म्हणजे पोहोचण्याकरता लवकर मदत करीत नाही. म्हणून त्या नामाने आपल्याला योग्य पद्धतीने मदत करावी असं वाटत असेल तर ते नाम समजलं पाहिजे. आणि ते नाम समजत असताना ती एक नामच आहे इथेच थांबायचं. भगवंताचं निर्गुण निराकार स्वरूप जे आहे ते सोडायचं आणि एका नामावरच आरूढ व्हायचं. आता लक्षात घ्या, एका नामावर आरूढ होत असताना ते नामच निर्गुण निराकार स्वरूप आहे. इथेच पूर्ण थांबायचं. त्याच्या पुढेही काही नाही, त्याच्या मागेही काही नाही. असं जे भगवंताचं नाव आहे याला म्हणतात अद्वैत कुसरी. काय म्हणायचं त्याला? कुसरी म्हणजे बारकावा, समजण्यातली एक सुंदरशी कला. पण अशा पद्धतीने कुशरी म्हणजे कुशलता. अतिशय सुंदर नामातली कुशलता आपल्याला समजली पाहिजे. आणि नामातली कुशलता जर आपल्याला समजली तर ते नाम आपल्याला परब्रह्म स्वरूप स्थितीमध्ये नेऊन पोहोचवतं. जर त्या नामासंबंधाने नाही समजलं तर तिथपर्यंत आपल्याला लवकर जाता येत नाही. याकरिता नाम आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून नाम कसं आहे? नाम हे व्यापक आहे. नाम हे सर्व ठिकाणी भरलेलं आहे. नाम हेच परब्रह्म आहे. नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म. नाम पावन धर्म. अशा पद्धतीचं ते परब्रह्म स्वरूप असणारं नाम आहे. म्हणून नामाला आपण परब्रह्म स्वरूप समजून घ्यावं. आणि एकदा ते एक नाम समजलं तर तिथे द्वैत शिल्लक राहत नाही. आणि जिथे द्वैत शिल्लक राहत नाही ती अद्वैत वाट आहे. ज्ञानोबरायाने हरिपाठामध्ये अद्वैत वाटाचं खूप मस्त वर्णन केलं. जर प्रपंचात आला आणि अद्वैत वाट जर नाही समजली तर रामकृष्णी पैठा होता येत नाही आहे. माऊलीने तर त्याला सांगितलं उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा आणि रामकृष्णी पैठा
कैशेनी होय. आणि म्हणून भजन करत असताना सर्व संतांनी एकमुखाने सांगितलं, अद्वय भजने अखंड स्मरणे वाजावी करताली, आणि एका जनार्दनी मुक्त होय तत्काली. त्याच कालाला मनुष्य मुक्त होऊ शकतो, पण केव्हा? अद्वैत भजन त्याला समजलं पाहिजे. अगदी द्वैतराहित्याने त्या नामाशी सन्मुख होता आलं पाहिजे. आणि असं त्या नामाशी सन्मुख झालं रे झालं की त्याची अनुभूती नक्कीच आपल्याला येते. पण ही अनुभूती येणारी माणसं अत्यंत दुर्लभ आहे. हे सर्व पहिल्या चरणातलं चिंतन आहे. आता तुम्ही लक्षात घेऊन चला, नाम सोपं आहे का अवघड आहे? एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, आणि अद्वैत कुसरी विरळा जाणे. आणि सगळ्या संतांनी एकमुखाने सांगितलं, नाम सोपं आहे ते नाम सोपा रे. पण आणखी त्यातली मार्मिकता ध्यानात घ्या. तुम्हाला जिथे जिथे प्रमाण सापडेल सोपं नाम आहे असं सांगणारं, त्याच्याच उत्तरार्धामध्ये दुर्लभताच दाखवलेली आहे. त्याच्याच उत्तरार्धात प्रत्येक प्रमाण तुम्ही शोधून काढा. ज्ञानदेव म्हणे नाम हे सर्वत्र दुर्लभ, हरी बुद्धी जपे वाचेशी सुलभ. सोपं, एकदम सोपं, एकदम सोपं. कोणालाही म्हणता येईल, काही अडचण. कोणतंही प्रमाण काढा तुम्ही. आणखी प्रमाण आहेत साधू संतांचे, नामदेव महाराजाचे आहेत, माऊलीचे आहेत. नाम सोपं आहे. सगळ्यांनी सांगितलं सोपं. सोपं का सांगितलं? कारण सोपं करण्यामध्ये प्रवृत्ती आहे, सहज प्रवृत्ती आहे. कारण सोपं करायचं लोकाला आवडतं. सोपं पाहिजे. गाय पाहिजे, दिसायला लहान पाहिजे,
दूध केव्हाही काढून देणारी पाहिजे, भरपूर दूध देणारी पाहिजे, हा खुडशिंगाची पाहिजे, कोणालाही दूध काढून देणारी पाहिजे, चारा कमी खाणारी पाहिजे, अशी गाय लोकांना आवडते. त्याच्यापेक्षा वेगळं सांगू का, कीर्तनाला महाराज पाहिजे, चांगलं चिंतन सांगितलं पाहिजे, वेळेत आला पाहिजे, जे असन ते जेवला पाहिजे आणि जसं जमन तसा निघून गेला पाहिजे. तो महाराज सगळ्या लोकांना आवडतो. लोक स्वीकारतात त्यांना की नाही नाही चांगले महाराज आहेत, महात्मे आहेत, साधू आहेत, असं लोक स्वीकारतात. सोपं त्यालाच म्हणतात जे सर्वांना जमतं त्याचं नाव सोपं, जे काहीला जमतं काहीला जमत नाही त्याचं नाव अवघड. अवघड कोणी न करी सांगता. किती सुंदर. सोपं म्हणजे सर्वाला जमतं, अशी सोप्याची सोपी व्याख्या. जे सर्वाला जमतं त्याचं नाव. हा कीर्तन करणं अवघड आहे का सोपं आहे? थोडं अवघड आहे. पाहुनिया ग्रंथ तर महत्त्वाचंच आहे, पण आचार विचार संपन्न व्यक्तीची सुद्धा आता गरज आहे की जी व्यक्ती पाहिल्यानंतर लोकाला ऐकावं असं काही राहिलं नाही पाहिजे, असं वाटलं नाही पाहिजे की बाबांनी हे सांगितलं नाही, जे सांगितलं त्याच्यातच कल्याण होऊ शकतं, असं व्यक्तिमत्व असावं. म्हणून पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाणं फळ त्याचे. म्हणजे कीर्तन अधिकारानुरूपच करीत जावं. बरेच लोकांनी ह्या प्रमाणाचा चांगला उपयोग केला. यारे यारे लहान थोर नारी नर, त्यांच्या बुद्धीने त्यांनी उपयोग केला. पण साधू संतांनी दिलेल्या मर्यादा, इथे जे सगळे फोटो लावलेले आहेत अतिशय सुंदर महात्म्याचे आहेत, यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाचा स्वीकार करणंही गरजेचं आहे. नसता आपलं पांगल्याशिवाय राहणार नाही. जाऊ द्या, महत्त्वाचा भाग आहे की साधू संतांनी ज्या मर्यादा आपल्याला दिल्या त्या आपण सांभाळाव्यात, म्हणजे सगळं व्यवस्थित चालत राहतं. म्हणून आपला विषय चालला की अशा पद्धतीने नामाचा अधिकार सर्वांना आहे. नामस्मरण सोपं आहे, कीर्तन करणं थोडं अवघड आहे. कीर्तनापेक्षा मृदंग वाजवणं सुंदर कला आहे, कोणालाही जमू शकत नाही. अनेक वाजविणारे जरी असले तरी ज्याच्यासारखं त्यालाच चांगलं जमतं ते. अनेक गायक आहेत, टाळ घेऊन उभा राहणं कीर्तनकारापेक्षा थोडं सोपं आहे. असं टाळ घ्यायचा नसतं, उभा राहायचा, त्यांच्यात मिसळायचं आणि वाजवीत राहायचं, काही अवघड नाही. आता त्याच्यापेक्षा सांगतो सोपं, जे कीर्तनकाराला जमतं, बसणाऱ्या लोकाला जमतं, उभा राहणाऱ्याला जमतं, त्याचं नाव आहे टाळी वाजवणं. हे एकदम सोपं आहे असं मला वाटतं. विठ्ठल विठ्ठल. माऊली बऱ्याच लोकांच्या ध्यानात आलं सोपं आहे म्हणून. टाळी वाजवणे एकदम सोपं, काही अडचण नाही. टाळी कोणालाही वाजवता येते. टाळी करता तरी शास्त्राने कुठे नियम सांगितलेले नाही. अशी वाजवा, उभी वाजवा, आडवी वाजवा, हे हातवर असू द्या, डावावर, असं काही कुठं सांगितलेलं दिसत. फक्त सांगितलं टाळी वाजवावी, आहे की नाही? टाळ्या वाजवा, भजन करा असं सांगितलं. कारण टाळी कोणालाही वाजवता येते, भगवंताचं नाम कोणालाही घेतं, कोणालाही नाम घेता येतं. याचा अर्थ असा आहे की इथे विशेष जे शास्त्राने अनेक कर्माकरता ज्या मर्यादा सांगितल्या त्या कुठल्याही मर्यादा नामधारका करता नाही. तर याच्यामुळं ते सोपं आहे. हां, केव्हाही करता येतं, कुठेही करता येतं, कसंही करता येतं. हां, देश काल कुठलीच मर्यादा ज्याच्या करता नाही, ते भगवंताचं नाम सोपं आहे. पण सोपं जरी नाम असलं तरी त्याचा परिणाम योग्य होण्याकरता वाचेशी सद्गद जपे आधी सद्गद व्हावा लागेल. सद्गत होणं तुम्ही नामाच्या बाबतीत कधी अनुभवलं नसेल, पण एखाद्या माणसाने जर तुम्हाला एखादा निरोप सांगितला आणि तो मेलेल्या माणसाच्या संबंधित असेल आणि तुमचं त्या माणसावर जर प्रेम असेल तर 2 मिनटं तुम्ही सद्गत होता. तुमच्या डोळ्यातून पाणी येतं, तुमच्या नेत्र इंद्रियातून पाणी येतं, अंग भरून येतं. हे असे आपल्यावर भाव तयार होतात. मेलेल्या माणसाच्या बातम्या ऐकून भाव तयार होतात, पण देवाचं नाव ऐकून मला नाही वाटत कोणाच्या झाल्या असतील म्हणून. ज्यांच्या होत असतील ते भाग्यवान आहेत. वाचेशी सद्गतता झाली पाहिजे. नामामध्ये अष्टसात्विक भावाचा उद्रेक झाला पाहिजे, त्याची उत्पत्ती झाली पाहिजे, कंठातून प्रेम दाटून आलं पाहिजे आणि मग ते रामनाम म्हणा, कृष्ण नाम म्हणा घेण्यामध्ये आनंद येतो. आणि अशा पद्धतीचं जे नाम आहे ते नाम म्हणजे तिथपर्यंत पोहोचणं. नामाकडून समाधीकडे आपल्याला जायचं आहे, नामानेच आपल्याला उन्मन अवस्थेत जायचंय, नामानेच आपलं कल्याण झालं पाहिजे, असं सगळ्या साधू संतांचं हृदगत आहे, मनोगत आहे की नामापरते साधन
नाम हे श्रेष्ठ साधन आहे, पण ती सगळी समजून घेऊन जर नाम घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला त्या नामाने परमानंदाची प्राप्ती होऊ शकते. एवढं श्रेष्ठ असणारं नाम एक नाम हरी आणि द्वैत नाम. द्वैत बिलकुल कुठलंच शिल्लक राहिलं नाही पाहिजे. जेव्हा त्या नामाच्या संबंधातून जगतादी प्रपंचाचं द्वैत सर्व नष्ट होऊन जातं त्यावेळेस तो नामरूपामध्ये रंगून जातो. आणि ज्यावेळेस तो नामरूपामध्ये रंगतो त्यावेळेस तो ब्रह्मानुभूतीमध्येच असतो. दुसरं काहीच नाही ध्यानात ठेवायचं तेच. म्हणून अशा प्रकारचे सगळ्या साधू संतांनी नामाबद्दल एकविधता सांगून त्यांनी त्या एकविधतेने त्या नामाचा अनुभव घेतलेला आहे. म्हणून एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनिका पैकाम नाही आता. म्हणून अद्वैत कुसरी विरळा जाणे. अशी ती कुसरी कला विरळा माणसं विरळे कोणीतरी जाणतात आणि त्या नामाशी तद्रूप होऊ शकतात. आता माऊलीने सांगितलं त्या अद्वैत कुशरीपर्यंत पोहोचण्याकरता आपल्या जीवनामध्ये काही व्यवस्थेची गरज आहे. म्हणून अशा पद्धतीने अद्वैत कुशरी विरळा जाणे पुढचा शब्द अतिशय महत्त्वाचा माऊलीने आपल्याला दिलेला आहे. पुढच्या चरणातला जो पहिला शब्द आहे अतिशय महत्त्वाचा माऊलीने आपल्याला दिला. कारण अद्वैतात द्वैत न राहता अद्वैत कुसरीमध्ये अनुभूती मस्त प्राप्त होण्याकरता माऊलीने सांगितलं पहिलं काय झालं पाहिजे. शब्द किती महत्त्वाचा आहे. समबुद्धी. श्रीमद भगवद्गीता 5वा अध्याय 6व्या अध्याय साम्य बुद्धी योगाचा फार मोठा विचार त्या अध्यायामध्ये आलेले. सुरन मित्रार्युदासीन मध्यस्य द्वेषी बंधुषु साधुस्वपी च पापीषु समबुद्धी विशिष्यते. सम शब्द फार महत्वाचा आहे. सम शब्दाला पोहोचण्याकरता भक्तिशास्त्राच्या दृष्टीने भक्तीच म्हणजे भक्तीच त्याचं साधन आहे. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने सम या पदाला पोहोचण्याकरता भक्तीच साधन आहे. ज्ञान मार्गाने जर जायचं असेल तर साधन चतुष्टय संपन्नतेची नक्कीच गरज आहे. विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षत्व वगैरे हे सगळं ज्ञान मार्गाकरता की जे विचारसागरामध्ये 10 साधनं सांगितले त्यामध्ये काही बहिरंग अंतरंग 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 तत्वम पदार्थ शोधनम एकदम अंतरंग सांगितलं. म्हणून ज्ञान मार्गाकरता हे सगळ्याची गरज आहे. त्यामध्ये समाधी षटकामध्ये शम आणि दम हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत. शम दम श्रद्धा उपरम तितिक्षा समाधान हे षटक आहे. हेही ज्ञान मार्गाकरता गरजेचं आहे असे वेदांतादी सगळेच ग्रंथ आपल्याला सांगतात. आणि माऊलीने सुद्धा इथे शम आणि दम हे फार महत्त्वाचे आपल्याकरता सांगितले. कारण शम आणि दम या आपल्या जीवनामध्ये असल्याशिवाय समान बुद्धीपर्यंत जाता येणार नाही. म्हणजे पहिलं शम पाहिजे नंतर अशा पद्धतीने आपल्याला समबुद्धीला जाता येईल. शम दम जर असेल तरच जाता येईल. पण एक लक्षात घ्यायचं आहे. मी आपल्या पुढे एक वाक्य दिलं की भक्तिशास्त्रामध्ये शमदमही प्राप्त होण्याकरता विवेक वैराग्यतेही प्राप्त होण्याकरता ज्ञानही प्राप्त होण्याकरता आणि समबुद्धीची योग्यताही प्राप्त होण्याकरता भक्तीच साधन आहे. विठ्ठल 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 आपल्या पुढे अनेक प्रमाण आहेत. आमच्या सर्व साधू संतांच्या पाठ आहेत. पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य स्थिर केली जे अचपळे होते सिद्धानुनी लाविले पंथी गा. पंथी लावण्याचं काम कोणी केलं? भक्तीनेच केलं. म्हणजे एकंदरीत सर्व शास्त्राचा समन्वय जर आपण काढला तर भक्तिशास्त्रामध्ये कोणतेही साधन नसताना आपण भक्ती करायला सुरुवात करायला काही हरकत नाही. आणि भक्ती करता करता हे सगळं त्याच्या अंतर्गत प्राप्त होत चालतं आणि शेवटी पूर्णता ही भक्तीनेच होते. त्याने त्या बाकीच्या साधनाचा बारकाव्याने विचार करण्याची गरज पडत नाही.
भक्ती त्या पद्धतीने करीत चालायचं, फक्त मस्त करायची, भोळ्या भावनेने करीत राहायचं. कारण हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी याशी गर. म्हणून भक्तीला हे पूर्ण साधनत्व आहे, पूर्ण पूर्ण. अगदी भक्ती करता नारद महर्षींनी सांगितलं की दुसऱ्या साधनाची अपेक्षा करायचीच नाही. हे केलं म्हणजे भक्ती होईल, वैराग्य घेतलं म्हणजे भक्ती होईल, ज्ञान अभ्यास केला म्हणजे भक्ती होईल, नाही. भक्ती करता इतराची गरज नाही. भक्तीमध्ये फक्त प्रेम फार महत्त्वाची चीज आहे आणि त्या प्रेमाने फक्त भक्ती करीत राहावी. आणि अशी भक्ती आपण करायला लागलो की ह्या सगळ्या गोष्टी भगवंताच्या कृपेने अनुकूल होत चालतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुकूल झाल्या रे झाल्या की बरोबर सम नावाची अवस्था प्राप्त होते. 6व्या अध्यायामध्ये ध्यानमार्गाने साम्यबुद्धी योग, कर्मसन्यास योग मार्गाने साम्यबुद्धी योग. म्हणून श्रीमद भगवद्गीतेने आपल्याला हा सगळा साम्यबुद्धीचा योग दिला. कारण ही सम शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. समबुद्धी माणसाच्या जीवनात लवकर होऊ शकत नाही. आता समबुद्धी होणं काही सोपी गोष्ट नाही. थोडेसे कष्ट करावे लागतील, परिश्रम करावे लागेल, थोडीशी भक्ती चांगलीच करावी लागेल, त्यावेळी समबुद्धी प्राप्त होईल. आणि ही समबुद्धी लवकर प्राप्त होत नाही. त्याकरता प्रयत्न केलं पाहिजे, देवाचं नाव घेतलं पाहिजे, एकरूपतेने घेतलं पाहिजे. कारण सम कशाला म्हणावं, पहिलं ते ध्यानात घ्या, सम, आणि नंतर समबुद्धी. पहिलं सम. सम काय? इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात्. म्हणून निर्दोष अशा प्रकारचं जगामध्ये जर काय असेल तर सम ब्रह्म आहे. हे सरळ भाषेत जर ऐकायचं ठरलं तर ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे आणू नाही विषम, ऐसे जाणते ते अति दुर्गम, त्यांची भेटी झाली या भाग्य परम, ऐशी कैशियाने आहे की नाही. ब्रह्म सर्वगत आहे, सदा आहे, सम आहे, नित्य आहे. जे सर्वत्र सदा सम आहे त्याचंच नाव परब्रह्म आहे. आता त्या अधिष्ठान असणाऱ्या परब्रह्मादी आणि हे सगळं जगदादी प्रपंच आपल्याला दिसायला लागला. मग हा जगदादी प्रपंच विषम आहे कसं आहे? जगत सगळं दिसायला कसं आहे? विषम आहे. विषम म्हणजे एकासारखं एक नाही. नामे अनाने, रूपे अनाने, सगळं सगळ्याचं भिन्न भिन्न आहे. कोणाचंच कोणासारखं नाही आहे. नुसतं वरूनच नाही, आतून सुद्धा नाही. म्हणजे सूक्ष्म शरीराने पण नाही. वरूनही माणसं बरोबर एकसारखे नाही आहेत आणि मनाने बुद्धीने सुद्धा सारखे नाही आहे. म्हणून सूक्ष्म शरीर सुद्धा प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे. आणि सूक्ष्म शरीरच भिन्न भिन्न असल्यामुळे स्थूल प्रपंचादी सगळं भिन्न भिन्न पाहायला मिळतं. त्याचं मूळच सूक्ष्म शरीर आहे. म्हणून अशा पद्धतीने या जगामध्ये विषमता आहे. या जगाला नेते लोकांचं म्हणणं आहे सम करायचं. पुढारी वर्गाचं म्हणणं काय आहे? या जगाला सम करायचं. सगळ्याला सारखंच पाहिजे. घर सारखं, गाड्यासारख्या, अन्न वस्त्र निवारा हे सगळं सारखं मिळालं पाहिजे. कोणी गरीब राहायला नाही पाहिजे. कोणी इतर इकडं तिकडं अशा प्रकारचं उत्कृष्ट निकृष्ट जवळ येणं लांब ठेवणं याही गोष्टी राहिल्या नाही पाहिजे. असं शासनाचं म्हणणं आहे की सर्व कसे झाले पाहिजे? समान झाले पाहिजे. बरं, संताचं काय म्हणणं आहे? संताचंही तेच म्हणणं आहे, सर्व समान झाले पाहिजे. संताजवळ भेदभाव आहे का? संत सुद्धा म्हणतात सर्व सम, सगळे बेस्ट झाले पाहिजे. म्हणजे संतही म्हणतात सम झाले पाहिजे, सामाजिक सुधारक लोक म्हणतात सम झालं पाहिजे, समान झालं पाहिजे. आणि वेदशास्त्राधिकाचा विचार केला तर त्यांचं अंतिम ध्येय सुद्धा सम आहे. विठ्ठल विठ्ठल अंतिम ध्येय सम असणं महत्वाचं आहे का अगदी सुरुवातीपासूनच सम असणं महत्वाचं आहे? लक्षात घेऊन चला. कोणतीही गोष्ट असू द्या, पंचमहाभूतापासूनच बनलेली आहे. जगातली कोणतीही वस्तू
पंचमहाभूतापासूनच बनलेली आहे. पण पंचमहाभूतापासून जरी बनलेली असली तरी काही घटक त्या गोष्टी एकत्रित केल्यानंतर तिथे अतिशय सुंदरसं काहीतरी पाहायला मिळतं. आणि काही गोष्टी जर तिथे विषमतेने एकत्रित केल्या नक्कीच स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ह्या पंचमहाभूताच्याच वस्तू आहेत. बघा, साधारण उदाहरण घेऊन चला. तुम्हाला जर चहा करायचा ठरला तर त्याच्यात पाणी टाकलं, सुंदर थोडं दूध टाकलं, पत्ती टाकली, साखर टाकली, जाळ लावला, काय होऊन जाईल त्याचं? सुंदर चहा. एका विशिष्ट वस्तू एकत्रित केल्या म्हणजे त्याच्यापासून अमृत बनू शकतं. अशा समान विचाराच्या वस्तू. त्यात जर विषम विचाराच्या वस्तू एकत्रित केल्या, समजा तो चहा करत असताना त्याच्यावर थोडंसं शेतीमध्ये फवारणी करणारं औषध जर एक झाकण टाकलं तर विषम आहे. विषम वस्तू एकत्रित आल्या की स्फोट होतो, विष होतं, नाशक होतं, घातक होतं. विठ्ठल विठ्ठल. आणि सम वस्तू एकत्रित आल्या की आनंद तयार होतो. आता आपण सगळे कीर्तनातले माणसं आहोत, एका विचाराचे आहेत की नाही? किती आनंद आहे. गायक, वादक, टाळकरी, श्रोते सर्व आपण एका विचाराचे आहेत, म्हणून इथे आनंदाला कमतरताच नाही. पण इथेच जर काही वेगळ्या वेगळ्या विचाराचे लोक असले तर तिथे आनंद तयार होईल का? आनंद तयार होत नाही. म्हणून कीर्तनामध्ये विषम लोक ऐकायला बसलेले असतात, तरी वक्त्याला सगळ्याला सामावून घ्यायचं असतं. ही एक मोठी कला वक्त्याकडे पाहिजे. त्यावेळेस विषमतेमध्ये त्याला तत्वज्ञान लोकाला देता येतं. ही जर कला नसली तर मग नाही जमत. ते सम त्याच्या बाजू घेतात आणि बाकीचे विषम त्याचा त्याग करतात. पण आपला विषय चाललेला आहे सम आणि विषम. जगाचा विचार केला तर विषम आहे आणि परब्रह्माचा विचार केला तर सम आहे. आता आपल्याला जायचे समबुद्धीपर्यंत. कारण हे जग असणारं विषमतेने नटलेलं हे बाह्य दृष्टीने कधी सम होणार नाही, कधीच होणार नाही. गुणदोषाने ते मिश्रित आहे. गुण असले तर ते व्यवस्थित गुण एकत्रित आले की चांगलं होतं, अयोग्य गुण एकत्रित आले की वाटुळं होतं. आणि म्हणून शास्त्राने गुणाचा विचार महत्वाचा केलेला आहे. आणि त्यामध्ये मग सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. तमोगुणी एकत्रित झाले की आनंद, रजोगुणी एकत्रित झाले की तसा आनंद, सत्वगुणी एकत्रित झाले की तसा आनंद. म्हणून सत्व रज तम मिश्रित असणारं जग, आता हे जग असं विषमतेने नटलेलं असल्यामुळे आपल्यामध्ये साम्य बुद्धी येणं सोपं आहे का? नाही. मग आता काय करावं? मुळातून त्याचा अभ्यास करावा की जग विषमतेने का नटलं. याचं महत्वाचं कारण आहे प्रकाराचे तीन. तुका म्हणे केले जन. सत्व रज तम तीन गुणामुळे लोक एकत्रित येऊ शकत नाही, कधीच येणार नाहीत. काही ना काही भिन्नता त्याच्यात राहिल्याशिवाय राहणारच नाही. भिन्नताच, नेहमी भिन्नता, विषमता. मी एक गमतीने उदाहरण सांगत असतो. कुत्रा हा शब्द सर्वाच्या परिचयाचा आहे. पण कुत्रा जरी असला तरी सगळे कुत्रे सारखेच आहेत का भिन्न भिन्न आहेत? भिन्न भिन्न आहेत. गमतीने उदाहरण सांगतो. काही कुत्रे फिरस्ते असतात, फिरस्ती कुत्रे. नुसते हे घर ते घर ते घर. इतके ते सुंदर त्यांची प्रॅक्टिस झालेली असते. एखाद्या दरवाजात उभा राहिले, त्या बाईने जीव तोडून हाड हाड म्हटलं तरी ते तिथून हालतच नाही, कारण त्यांची प्रॅक्टिस झालेली असते. असं हाड हाड म्हणतच राहतात. जसे कीर्तनामध्ये महाराज लोक म्हणतच राहतात वाजा टाळ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. ते कुत्रा एवढं निबर झालेलं असतं, काही जुमानीत नाही. ते हाड म्हणण्याला काही समजित नाही. पण ते हुशारही तेवढंच राहतं. बाईने जर सांडसाला म्हणा, उलताण्याला, तिथल्या सरपणाला जर धक्का लावला, हात लावला, एका क्षणात बाजूला जातं. त्याला माहिती आता फाटका आहे.
एवढी हुशार कुत्री अशी फिरतात, फिरून 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 संध्याकाळी गल्लीमध्ये बसतात आणि बसल्यानंतर माती उकरून 2-5 कुत्री एकत्रित येऊन ते बसतात. संघशक्ती त्यांना माहीत आहे. म्हणून अशा पद्धतीने ते एकत्रित राहतात, कधी ते एकटे राहत नाही आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीने तिथे बसतात. आणि विनाकारण रात्री 11-12ला या गावाच्या पलीकडच्या बाजूला जरी कुत्रे भोकले तर हे सगळेच उठत येत, भ भ भ करीत असे तिथं जातात. अर्ध्या वाटा लोक पुन्हा मागे येतात आणि जाग्यावर बसतात. पुन्हा इकडं भोकायला लागले की तिकडं पळत येत, थोडे इकडं पळत येत. काही नसतं, कुठंच काही नसतं. ते आपले बिचारे तेवढं काम करीत राहतात. आमच्यासारखा महाराज मुक्कामाला असतो, मालकाला म्हणतो अहो उठा उठा, कुत्रे भोकायला लागले. ते म्हणले महाराज झोपा, ते फिरसते कुत्रे आहेत, गोळ्या घालून मारावे लागते, झोपाच येऊन देत नाही म्हणते. एक कुत्र्याची विशिष्ट जात आहे, एक प्रकार आहे. दुसरे काही कुत्रे असतात मालकाने पाळलेले असतात, शेतामध्ये बंगल्यामध्ये व्यवस्थित राहतात, व्यवस्थित मालकाने दिलेलंच खातात, बाहेरचं खात नाही. ते कुत्रे लय हुशार असतात, अगदी वेळेवर काम करतात, ड्युटी चांगली करतात. ते पाळलेले व्यवस्थित कुत्रे राहतात. ती पण एक कुत्र्याची जात आहे. आणि तिसरी एक कुत्र्याची जात राहते. गावामध्ये चोरी झाल्यानंतर पोलीस स्टेशनला अर्ज करावा लागतो, कुत्रे आणावे लागतात आणि चोराचा तपास. ते पण कुत्र्याची जातच आहे. म्हणजे कुत्र्यामध्ये विषमता आहे का समानता आहे? कुत्रा शब्द जरी एक असला तरी त्यांच्या बुद्धीमुळे त्याच्यात काय झाली? विषमता. विषमता जगाचा स्वभाव आहे. मग आपण काय करायचं? अशा विषमतेचा असणारा जगाचा जर स्वभाव असेल तर तो स्वभाव कशामुळे? म्हटले प्रकृतीमुळे, मायामुळे. मायेकडे 3 गुण आहेत. मग काय करावं आपण? भगवंताचं नाव घेत असताना त्या मायेला आपल्यापासून दूर करावं. नामानेच ती जाते. हरी हरी तुम्ही तिनी माया जाळ. अनेक प्रमाण आहेत आपल्याकडे. भगवंताचं नाम घ्यायला सुरुवात केला आणि एकदा नाव घ्यायला सुरुवात केली की माया जाळ तुटून जातो. आणि माया जाळ एकदा गेला म्हणजे तिथे गुण निघून जातात. तिचे गुण निघून गेले तर हे सगळं असणारं त्रिगुणात्मक जगातली विषमता ती निघून जाते. आणि ती धुवून काढली म्हणतात तुकोबाराय. विषम धुवून सांडील. तुकोबारायचा अभंग किती सुंदर आहे तो, निर्याणाच्या अभंगातला अभंग. की तुकोबाराय म्हणतात आम्ही सगळं विषम धुवून काढलं, आता विषम शिल्लकच राहिलं नाही. विषम असं वरून धुतल्यावर निघून जातं का मुळातून काढून फेकल्यावर निघून जातं? मुळातून काढून फेकलं पाहिजे. म्हणून ती अज्ञानाची निवृत्ती झाली पाहिजे. आणि ती निवृत्ती भगवंताच्या नामाने होते. आणि ते भगवंताचं नाम असं आपण घेतलं की आपली बुद्धी सम या पदाला योग्य होते. म्हणून समबुद्धी घेता मग समान श्रीहरी. श्रीहरी समान होतो. श्रीहरी समान झाला पाहिजे का जग समान झालं पाहिजे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जग तर कधी कोणाला समान करता येतच नाही, येणारच नाही, होणारही नाही. मग काय समान झालं पाहिजे? श्रीहरी समान झाला पाहिजे. मग श्रीहरी समान होण्याकरता वरचं पकडावं, मायेचं पकडावं का अधिष्ठानाला पकडावं? अधिष्ठानाला पकडावं. आणि अधिष्ठानाला पकडणं म्हणजे त्या नामाशी समरस होणं. नाथ महाराज म्हणतात दादुल्या नको गे बाई मला. लय भारूड भारी एकदम. कमून नको म्हणे मला आहे नवरा. हा त्रिगुणात्मक प्रकृतीपासून निर्माण झालेला नवरा. मोडकेशी घर, तुटकेशी छप्पर, देवाला देव घर नाही मला. दादुल्या नको गे बाई. हे लोकाला लय आवडतं म्हणून संत लय हुशार होते, त्यांनी असं घालून दिलं लोकांना. नवरा बायकोच्या गोष्टी निघाल्या की लोक कान देऊन ऐकत येत. ब्रह्मज्ञान असलं तर काही मजा येत नाही. म्हणले मला नवरा नको, मला नवरा नको, मला नवरा नको. म्हणले का नवरा नको? म्हणले तिथे गुंजभर सुद्धा सोनं नाही, श्रुतीचे मोती नाही का? हो, म्हणून तिथे सोनं नाही, मोती नाही. आणि म्हणून तिथे राज्यात लेणं नसल्यामुळे मला तिथे राहण्यात मजा वाटत नाही. असं समजून घेतलं पाहिजे. वारूड हे वारूड जर आपल्याला समजलं तर नाथ महाराज म्हणतात वास हे मागल्ले 5 चरण सोडून देतो आणि शेवटचं चरण आहे एका जनार्दनी समरस झाले.
आणि तो रस येथे नाही. येथे म्हणजे कुठं? या विभिन्न असणाऱ्या जगतामध्ये, म्हणजे जगाला पाहिल्यानंतर जगाच्या वैषम्यामध्ये हे सगळं पाहायला मिळतं. मग काय करायचं आपण? या बाह्य जगतादी प्रपंचाची जे काही दिसणारं प्रतिभाषिक जग आहे त्या जगाची निवृत्ती करायची आहे, आणि ती माया निवृत्त झाल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून मायाची निवृत्ती हरी भगवंताच्या नामाने करायची. आणि अशी नामाने केली की समबुद्धी घेता समान श्री हरी. देव समान आहे, देव समान आहे म्हणून व्यवहार समान करायचा का? व्यवहार समान करायचा नाही. सुंदर संत महात्मा दिसला तर त्याचं दर्शन घ्यायचं, त्याला 10-20 रुपये दक्षिणा द्यायची, त्यांना ब्रह्मज्ञान विचारायचं, आदर करायचा, भाव ठेवायचा. एखादा अडाणी माणूस दिसला तर भगवान म्हणून त्याचं दर्शन घ्यायचं, त्याच्या संग बोलायचं सुद्धा नाही. गाय दिसली दर्शन घ्यायचं, गो माता आहे तिची सेवा करायची ठरली, दक्षिणा द्यावा का चारा घाला. आपल्या भारतातल्या लोकांकडं काय काय खुळेपणा आहे. मला त्याचं आश्चर्य वाटतं. कोणत्याही तीर्थाला गेले, पंढरपूरला जातात, चंद्रभागेवर बस जाते, गाडी जाते, महिला पैसे काढते, 10 रुपये 5 रुपये ठोकळे गंगेत फेकून देते बेचार. हे गंगेला देण्याची दक्षिणा आहे का? ती काही गरज आहे का गंगेला? अर्थ खातं आपला अंदर येईल ना, त्यामुळं पैसे टाकू नका, काही गरज नाही. गंगेमध्ये पैसे टाकले म्हणजे गंगा प्रसन्न होईल का आपली? गंगेला नैवेद्य दाखवा, गंगेमध्ये सुंदर पोळीचा नैवेद्य टाका, मासे खातील, मगरी खातील, प्राण्यावर, जीवजंतूवर त्याचा उपयोग होतो, असा नैवेद्य द्या. पण पैसे टाकून काय उपयोग आहे गंगेत? पैसे कधीच टाकीत जाऊ नये. शहाण्या माणसाने पैसे कधी गंगेत टाकू नये, माती होती त्याची, वाळू, बेकार आहे ते सगळं. पण आपला विषय चाललाय की ही विषमतेनं असणारं जग असताना, त्याच्याकडे समान बुद्धीने पाहत असताना सगळ्याची सेवा सारखी करता येणार नाही. तिथे ती विषमताच राहील. आपल्याला जायचे समबुद्धीने भगवंतापर्यंत जायचं असेल तर अवघी भूते साम्या आली. सगळे भूत मात्र आपल्याला समान अधिष्ठान परमात्म्याला दिसले पाहिजेत असं वेदांत शास्त्र सांगतं. आणि भक्तिशास्त्र हेच सांगतं, जे जे दृष्टी दिशे तिथे हरिरूप पूजा ध्यान जप नाही. हा भक्तियोग. बस भक्तीचं महत्व माऊलीने सांगितलं. जे जे दिसतंय आम्हाला ते सर्व भगवंताचं स्वरूप आहे. आणि म्हणून सर्व ठिकाणी हात जोडावेत, सर्वांना नमस्कार करावा. का? समान श्रीहरी समबुद्धी घेता, समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला. हा हरी शमदमादी साधनानंतर प्राप्त होतो असा त्याचा अर्थ आहे. पण आपला वेदांत शास्त्राकडून जरी आपण गेलो तरी आपल्या जीवनामध्ये शम दम असणं गरजेचं आहे. आणि भक्तिशास्त्राने जर गेलो तर शमदम आपल्याला सहज प्राप्त होतात. तुम्हाला प्रमाण सांगेल. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया, मग अष्टमहासिद्धी. म्हणजे हे सगळे लक्षणं भक्ताच्या वृत्तीमध्ये सहज तयार होतात. जेवढी ओरिजिनल भक्ती ज्या व्यक्तीची चालू असेल तेवढी त्याची बुद्धी निष्कामतेकडे ओढायला सुरुवात करते. जोपर्यंत निष्कामतेकडे बुद्धी ओढत नाही तोपर्यंत समजून घेत जावं अजून आपली भक्तीत चांगला आपला प्रवेश झालेला दिसत नाही. म्हणून निष्कामता अशी वाढत गेली पाहिजे. हे भक्तीचं वैशिष्ट्य आहे. भक्तीमधलं महत्वाचं श्रेय आहे की निष्कामता प्राप्त होत गेली पाहिजे. अशी वृत्ती शांत होत गेली पाहिजे. कामना वृत्ती संपली पाहिजे. आणि अशा प्रकारची वृत्तीची तयारी होत जाणं म्हणजे सर्व काही लक्षणं अंगामध्ये आपोआप बांधल्या जातात. आणि हे सगळे लक्षणं बांधून भगवंताची कृपा अर्थात सर्व ठिकाणी भगवंताचं ओतप्रोत भावाने दर्शन होतं. अशा पद्धतीने माऊलीने आपल्याला सांगितलं की असं हे भगवंताचं नाम घेणारे विरळा जाणे, नाही का, विरळा आहे. असो अशा पद्धतीने मी 2 चरणाचा विचार करीत आलो. हाच नामाचा आनंद आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिवू ब्रह्मरस
आवडीने एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी समदमावरी हरी झाला. अशा पद्धतीने देवाचं भजन करावं. मी आपल्याला पहिलं बोलून गेलो, निर्गुण निराकार असणारा परमात्मा, निर्गुण निराकार असणारं देवाचं नाव आणि अशा प्रकारच्या निर्गुणतेच्या अशा मस्त अनुभूतीमध्ये जाणं, आपण एकटंच शिल्लक राहणं. बरं का, मी नामधारक, पुढे ज्याचं नाव घेतो तो एक, आणि जे नाव घेतल्या जातं ते नाव, याचं नाव आहे त्रिपुटी. जोपर्यंत त्रिपुटी आहे तोपर्यंत नामात आनंद नाही. मग नाम घेत असताना त्रिपुटी संपली पाहिजे, मी संपलो पाहिजे, नाम संपलं पाहिजे, आणि ज्याचं नाव घेतो तोही संपला पाहिजे. आणि अशी ज्यावेळेस अवस्था होते त्यावेळेस त्या नामामध्ये खूप आनंद, समाधीच त्याला म्हटल्या जाईल. बरं, म्हणून अशा पद्धतीने ही नामाने मिळणारी समाधी. कोणीतरी म्हटलं, अहो महाराज, आम्ही रामाची भक्ती करतो. राम तर सगुण आहे, राम तर मूर्तिरूपाने आहे, राम आमचं दैवत आहे. रामाचा विचार करीत असताना सगळ्या साधू संतांनी रामाला कुठे सोडलंच नाही, पण रामाचा विचार करत असताना अतिशय सुंदर विचार केलेला आहे. रामकृष्णादिकाचे शरीर अनेक लोकांच्या अनेक विचारात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याचा भाव सांगितला जातो. फक्त महत्त्वाचं असं आहे, रामकृष्णाचे शरीर हे त्यांच्याच यांनी तयार झालेले आहेत. भगवंताने सांगितलं की माझ्या दैवी मायेने मी हे सगळी प्रगट करतो. केली सोंगे आणि अवघी येणे पांडुरंगी. पांडुरंगी. मग रामकृष्णाधिक हे सुद्धा स्वंगच आहेत, हे सुद्धा आपल्याला पटलं पाहिजे. मग रामकृष्णाचे शरीर म्हणजे स्वंग आहेत का ओरिजिनल आहे? तर अवघड प्रश्न आहे. हे स्वंग सारिले या रूपी आनंदी पुढे ही बहुत करणे आहे. म्हणजे रामकृष्णाचे शरीर स्वंग आहेत असं जर आपल्याला कळालं तर ओरिजिनल कुठेतरी वेगळं आहे हेही लक्षात येतंय. विठ्ठल विठ्ठल आणि ओरिजिनल करण्यावर आनंद आहे का स्वांगात आनंद आहे? ओरिजिनल कळल्यावर खरा आनंद आहे. स्वंग पण आनंद देतं बरं. ओरिजिनल लवकर आनंद देत नाही, स्वंग जास्त लवकर आनंद देत. म्हणून तशा तशा कामा करतात तशी तशी स्वंग करावे लागतात, तेव्हा मजा येते जरा. बऱ्याच जीवाला सुद्धा स्वंग करता येतात, पण जीवाचे स्वंग हे पचत नसतात, उघडे पडतात, आणि उघडे पडल्यावर त्याचं काही शिल्लक राहत नाही. पण भगवंताने कोणतंही स्वंग घेऊ द्या, ते स्वंग उघडं पडतच नाही. आणि जरी उघडं पडलं तरी देव त्याला उघडं होऊनच देत नाही. तेवढी ताकद देवाकडे आहे. म्हणून देवाला कोणतंही सोंग धारण करता येतं. 16,108 भोगून सुद्धा साधू संतांनी देवाने स्वतः सांगितलं मी ब्रह्मचारी आहे. हे खरं आहे का सोंग आहे? हे अवघडच प्रश्न आहे की नाही? हे जे मी तुम्हाला म्हणतो देव ब्रह्मचारी आहे, हे सोंग आहे का खरं आहे? आपली सोंग म्हणायची हिंमतच होत नाही. बऱ्याच लोकांची हिंमत होत नाही. पण तुम्ही अभ्यास करा, चिंतन करा, वेदशास्त्र, निर्गुण निराकार परमात्म्याला समजून घ्या. हे सगळे सोंग आहेत, सोडून द्यायचे. हजारो लाखो सोंग अवताराच्या राशी. हे काय सगळे सोंग म्हणा. सगळ्या संतांनी म्हटलंय की देवाने हे सोंग धारण केलेले आहेत. मग सोंग जर आपल्याला चांगलं कळालं तर ओरिजिनल चांगलं कळायला पाहिजे. सोंग कळालं की ओरिजिनल कळतं, आणि सोंग कळालं की माणूस मस्त असतो, मस्त शांत होऊन असतो. बरं, सोंग कळाल्यावर कसा असतो माणूस माहिती आहे तुम्हाला? एखाद्या माणसाने जर सोंग केलं आणि सोंगाचं काहीतरी विशेष घडलं आणि ते सोंगावालं पार्ट संपून गेलं, आणि मग तो घरात बसला आणि घरात बसल्यावर विचार करायला लागला काय सोंग आणलं होतं त्या माणसाने, हसू काय सोंग आणलं होतं ते.
बेस्ट. म्हणजे सोंगाची आठवण करून माणूस मस्त असतो, पण सोंग होतं राव मला तेव्हा कळलंच नाही, न कळाल्यामुळे माझी फसवणूक झाली. सोंग कळालं की माणसाला आनंद तयार होतो. मग तसं हे ब्रह्मांड आणि भगवंताचे सगळे अवतारादी विग्रह हे सगळे काय आहेत? मग आज तुमची हिंमतच होणार नाही. विठाला तुम्ही हिंमत का करत नाही हे मला कळत नाही. पण ज्ञानोबा राय तो साधू संतांचे शब्द तर माना ना, हे सगळे सोंग आहेत म्हणून, सगळे सोंग आहेत म्हणून माऊलीने सांगितलं. या अभंगातला विषय राम पुढे आला होता. कोण पुढे आले होते? राम आला. आणि राम आल्यानंतर त्या रामाचा विचार करीत असताना रमन्ते योगिन यस्मिन् स राम, हा जो राम आहे अगदी शरीर झाली दशरथाचा मुलगा आणि कुठेतरी राहिला आणि वनवास केला आणि मग शाकाहारी होता, कोणी म्हणतं मांसाहारी होता, कोणी म्हणतं अमुक होता, कोणी म्हणतं तमुक होता, कोणी म्हणतं झालाच नाही. हे सगळे रामाबद्दलच प्रश्न आहेत की नाही भारत देशामध्ये, की रामाबद्दल अनेक प्रश्न लोकांनी निर्माण केले या भारतातल्या. आमच्या साधू संतांनी प्रश्न निर्माण होऊ दिले नाही. रामासंबंधाने जो ओरिजिनल दशरथी राम आहे त्या रामाचा स्वीकार तर केलाच केला, पण त्या रामाचा स्वीकार करून तिथे सगळे संत थांबले नाहीत, तिथे थांबले नाहीत. तिथे न थांबल्यामुळे त्यांनी असं स्पष्ट सांगितलं, राम म्हणता रामची होई, राम म्हणता रामची होई, राम म्हणता रामची होई, राम म्हणता रामची होई. पदी बैसोनी पदवी घेई जय, पदी बैसोनी पदवी घेई जय, पदवी 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 बैसोनी पदवी घेई. राम म्हणता राम होई जय, पदी बैसोनी पदवी घेई जय, पदी बैसोनी पदवी घेई जय, पदी बैसोनी पदवी घेई. राम म्हणता रामची होई जय, पदी बैसोनी पदवी घेई जय, पदी बैसोनी पदवी घेई जय, पदी बैसोनी पदवी घेई जय. वा सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी देहादेही एक, एक नाम हरी समान श्री हरी. हे असे सुंदर पद आहे ते. आणि हे एकत्व आपल्या जीवनात समजलं पाहिजे की तो राम म्हणजे असं शरीरधारी आहे, सिंहासनावर बसलेला आहे, हे ठीक आहे. सगळं चरित्र लीला आपल्याला तिथपर्यंत निहून पोहोचायचं काम करतात. त्याचा निषेध कधी करायचा नाही. रामायण महाभारत पुराणादी ग्रंथाचा निषेध साधू संतांनी कधी केला नाही, पण त्याच्यात अडकून बसायचं नाही हे स्पष्ट सांगितलं की वाया तू दुर्गमा. हे अगदी त्याला सोडित राहायचं, सोडण्याकरता ते सगळं शिकत राहायचं, अभ्यास करायचा थोडा, आणि ते फक्त लक्षात घेऊन चालायचं की हे अरे याच्यात फारसं काही पडलं नाही. हे सगळं शंका कुशंकाने भरलेलं आहे. हे सगळे पुराणं त्या परमात्म्याला यथार्थ जाणू शकत नाहीत. हे सगळे ग्रंथ तिथपर्यंत नेऊ शकत नाही. आणि म्हणून तो राम समजून घ्या. म्हणून सर्व ठिकाणी ओतप्रोत भावाने भरलेला राम. आणि अशा पद्धतीने रामाचा विषय आणि ज्ञानोबारायाने तुम्हा आम्हाला सांगितला. मी आपल्या पुढे एकत्व सांगितलं. नाम एक, श्री हरी समान एक, सर्वागटी राम एक. हे तीन शब्द जरी असले तरी तिन्ही शब्द सोडून द्यायचे, फक्त स्वरूपतः एक होऊन जायचं. हीच नामाची किमया आहे. आणि असं नाम ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा आणि मागील या जन्मा मुक्त झालो. अशा पद्धतीने हे नाम मी घेत गेलो. माऊली म्हणतात म्हणून माझ्या मागे जन्म राहिलं नाही, मरण राहिलं नाही, काही राहिलं नाही. मी मस्त झालो, माझं जीवन पूर्ण झालं. पण केव्हा पूर्ण झालं? एक नाम हरी. किती सुंदर हे नाम आहे. नाम आपल्याला चांगलं समजलं पाहिजे, दृढ मनामध्ये त्याची धारणा केली पाहिजे. एक तत्व नाम दृढ धरी मना.
आणि हरीशी करुणा येईल तुझी. पण हे सगळं समजून केलं की लवकरात लवकर परिपूर्णता जीवनातली होऊ शकते. असं हे मंगलमय देवाचं नाव माऊलीने सांगितलं. सगळेजण घ्या सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम. भनकारे भनकारे जना श्री विठ्ठलाचे नामाचे. असं हे मंगलमय नाम. पहिला दिवस आहे, नामाचे सेवा करावी, नामसंकीर्तनाने सुरुवात व्हावी किंवा रूपाने सुरुवात व्हावी या दृष्टीने अभंग आपल्या पुढे मी उपस्थित केला. जे काही योग्य असेल साधू संतांच्या विचारातून आम्हाला मिळालं ते आम्ही आपल्या पुढे सांगितलं. याच्यामध्ये आमचं फारसं काही नाही आहे. जे आमचं असेल ते यदाकदाचित चुकीचं असू शकतं, पण संत विचारातून जे काही आपल्या पुढे शब्द आले ते सगळे साधू संतांचे आहेत. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची आमच्या गुरुवर्यांची फार मोठी परंपरा आहे. अनेक गुरुवर्य की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ब्रह्मचर्य धारण केलं, संस्थेकरता जीवन वाहिलं. अनेक साधक महाराष्ट्राभर तयार केले. सगळ्या मराठी भाषिक लोकांना ज्ञानेश्वरी गाथा भागवतादी ग्रंथाचं शिकवण दिले. उपनिषद ब्रह्मसूत्र ग्रंथाकडे देण्याची वाटचाल करून दिली. आणि ही सगळी संत मंडळी एक एकाहून बळी रे. हे त्यांची प्रतिमा फोटो इथे लावलेले आहेत. पूज्य बंकट स्वामीजी महाराज, पूज्य लक्ष्मण बाबा इगतपुरीकर, पूज्य अशा प्रकारचे इकडे भरपूर सगळ्या संतांचे फोटो आहेत. कारण त्याच परंपरेतली ही परंपरा आहे, ही माऊलीची परंपरा आहे. आता माझे गुरुबंधू हरिभक्तीपरायण नंदकिशोरजी महाराज यांनी आठवण करून दिली. परमपूज्य परम आदरणीय वैकुंठवासी आमचे गुरुवर्य नथुसिंग महाराज यांची आज पुण्यतिथी आहे, म्हणून त्यांचं स्मरण करणं आपल्याला गरजेचं आहे. अतिशय विवेक वैराग्य संपन्न असणारे सत्पुरुष होते. अगदी बोलणं अतिशय प्रेमळ होतं. कोणी गेला की गोड त्याला बोलत जावं, पाठवून हात फिरीत जावा, आशीर्वाद देत जावा, विचारसागराच्या परीक्षेला भरपूर मार्क देत जावा, मोठ्या प्रेमाने हसत जावं. वा 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 पर्या लय हुशार तू, मस्त आहे, चांगला अभ्यास कर, असं कर, असा आशीर्वाद त्यांनी देत राहावा. अशा पद्धतीने गुरुवर्य नथुसिंग बाबा आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. आजच्या दिवशी त्यांचा पुण्यतिथी सोहळा आळंदीमध्ये होतो. त्यांची पुण्यतिथी त्यांच्या गावाला मोठ्या टेंभे या गावामध्ये शिरपूर तालुका अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये त्यांचं तिथे स्मारक मंदिर बनवलं. बाबानेच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बनवलं. मी अनेक वेळा तिथे जाऊन आलो, पुण्यतिथीच्या महोत्सवातही गेलो. पण अशा पद्धतीने माझी अत्यंत श्रद्धा सर्वच गुरुवर्यावर आहे. आणि सर्व असणारे गुरुवर्य सर्वांनीच या स्थूल शरीरधारी या शरीरावर आणि आतल्या त्या सेवेच्या माध्यमातून म्हणा किंवा त्यांच्या सहवासाच्या माध्यमातून म्हणा सहज सर्वांचं प्रेम राहत गेलं. गुरुवर्यांचं प्रेम राहिलं. गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले यांच्या पुण्यतिथीचा सोहळा इथे बऱ्याच वर्ष होत गेला. त्याही पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या निमित्ताने चालू आहे. गुरुवर्यांची पुण्यतिथी देहोत राहते भाद्रपद महिन्यामध्ये. त्याही वेळेला आमचे सर्व या परिसरातले माझे गुरुबंधू, श्रेष्ठ गुरुबंधू, कनिष्ठ गुरुबंधू सर्वांनी आठवण केली की आळंदीमध्ये राहत असताना गुरुवर्य घुले बाबांची तुमच्यावर चांगली दृष्टी होते आणि ह्या दृष्टीने तुम्ही सेवा पुण्यतिथीची करा. इथे तीही सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. अशा पद्धतीने संतांचे आशीर्वाद जर पाठीशी असले तर आपल्याला काही कमी पडत नाही. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांची लेखा कोण करे. अशा या पवित्र मंदिरामध्ये भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करतो. या कार्याची धुरा वाहणारे परमपूज्य परम आदरणीय या भारतामध्ये अनेक ऋषीमुनी साधू संत झाले, आताही होत राहतात. बऱ्याच लोकांचं वागण्यामध्ये फार मोठा फरक असतो. बरेच लोक शास्त्र जसं सांगन तसंच वागत राहतात आणि बरेच लोक शास्त्राला थोडंसं दाबून ठेवतात आणि थोडी समाजाशी ॲडजस्टमेंट करीत राहतात. बरेच लोक असे आहेत. त्यापैकी या भारतामध्ये ज्यांचं नाव आहे असे पूज्य भारतीजी बाबा 32 ग्रंथ
मी गेलो त्यांच्या दर्शनाला, एकदा आश्रमावर त्यांच्याही गेलो, दर्शन झालं. 2-5 मिनटं त्यांनी वेळ दिला, मोठ्या प्रेमाने मला बोलत गेले की मी 32 ग्रंथ विद्यार्थ्यांना शिकवतो. अशा पद्धतीने खूप अगदी वैराग्यासह ग्रंथाचं चिंतन विद्यार्थ्याला सांगतात. विद्यार्थ्यावर ते सगळं चिंतन अतिशय सुंदर बिंबल्या जातं. आणि म्हणून सर्व संस्कृत ग्रंथाचं अध्ययन पूज्य माझे परमस्नेही हरिभक्तीपरायण देवीदासजी महाराज शास्त्री त्यांच्याकडे अध्ययन झालं. नुसतं अध्ययन जरी नाही झालं तर महाराजांचे काही वागण्याचे नियम, महाराजांच्या जीवनातली काही बोलण्यातली काही त्यांचे आशीर्वाद, त्यांची जी शैली आहे ती सर्व महाराजामध्ये उतरलेली असल्यामुळे त्याच शैलीने संस्थान चालवण्याची योग्यता प्राप्त होते, समाजामध्ये राहण्याची योग्यता प्राप्त होते. आणि या योग्यतेने हे संस्थान अतिशय सुंदरसं माऊलीच्या कृपेने वृद्धिंगत होत आहे. मी म्हटल्याने होत आहे असं नाही, ते होतच आहे. ते होतच आहे. ती मोठी गंगा आहे. हे माऊलीचं संस्थान म्हणजे गंगा आहे. आणि ती गंगा असल्यामुळे आपण काही नाही त्यातले बिंदू आहोत. आणि बिंदू असल्यामुळे आपल्यालाही त्या प्रवाहामध्ये येण्याचा योग प्राप्त होतो. हेही आपलं एक भाग्य आहे. म्हणून त्या भाग्याने इथपर्यंत येऊन पोहोचलो आणि माऊलीच्या चरणी सेवा समर्पित करतो. माऊलीची वैश्विक प्रार्थना आहे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीही लोकी भजिजो आदिपुरुखे अखंडित ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिलेले कुणी वेडी वाकुरी उत्तरी, आ नाही विचारिला अधिकार मिया. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया शंकरा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम